टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। राज्यात सध्या गाजत असणाऱ्या नगरमधील अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे। सुपारी घेतल्याच्या रागातून धिंड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काहींच्या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप अर्धनग्न प्रकरणातील आरोपींनी केला होता। याबाबत काळे यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे आणि गंभीर आरोप केलेत। काळे म्हणाले, मी कुणाची सुपारी दिली नसून विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून रिंगणातच दिसू नये म्हणून माझा खून करत मला कायमचा बाद करण्यासाठी माझ्याच हत्येचा कट शिजवला जात असल्याचा मला दाट संशय आहे। शिवसैनिकांच्या केडगाव हत्याकांडाची पुनरावृत्ती करत माझी हत्या काही लोकांना करायची आहे असं यातून दिसतंय। गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पाहुयात काय म्हणाले किरण काळे। धिंड काढण्याचं प्रकरण जे आहे ते दुर्दैवाने चर्चेमध्ये आहे। नगरची मान खरं शर्मेनं खाली जावी अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे। या घटनेचा मी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वतः निषेध करतो। आज जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी स्टेटमेंट मी जबाबदारीने केलेलं आहे की विधानसभेच्या रिंगणातून मला बाद करण्यासाठी माझ्या हत्येचा कट त्या ठिकाणी रचला गेला आहे। ज्या पद्धतीनं केडगावच्या शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड घडलं, तशाच पद्धतीनं माझी हत्या करण्याचा त्या ठिकाणी कट शिजवला गेला आहे। त्या संदर्भामधला जे काही माझं म्हणणं आहे ते मी लेखी स्वरूपामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांना त्या ठिकाणी मी निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात पाठवलेलं आहे। मुळामध्ये माझ्यावरती त्या ठिकाणी माझ्या नावाचा गैरवापर करून एक आरोप त्या ठिकाणी काल केला गेला की किरण काळेनं 30 लाख रुपयांची सुपारी त्या ठिकाणी दिली। वास्तविक पाहता या सगळ्या बाबतीमध्ये माझा कोणताही संबंध त्या प्रकरणाशी नाही। मी कुणाचीही सुपारी दिलेली नाही। त्या ठिकाणी ज्या लोकांनी ही अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंड काढली ते आरोपी आणि ज्यांची धिंड काढली ते, त्या दोन्ही समूहांचा माझा आज सगळ्यात कुठल्याही प्रकारचा कशाही पद्धतीने संबंध आलेला नाही। असं असताना सुद्धा त्या ठिकाणी माझं नाव जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं गेलंय। माझ्या नावाचा गैरवापर करून त्या ठिकाणी सुपारी दिल्याच्या ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या ठिकाणी त्या समोर आलेल्या आहेत। माझ्या नावाचा ऑडिओ क्लिपमध्ये देखील उल्लेख त्या ठिकाणी आहे। का माझं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं, माझ्या नावाचा गैरवापर करून का अशी सुपारी दिल्याचं त्या ठिकाणी बनाव रचला गेला आहे, या सगळ्याच्या खोलामध्ये जाऊन पोलिसांनी तपास करावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये मला आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत की काही लोक शहरामध्ये स्वतः कार्यसम्राट समजतात। राजकारणामध्ये विरोध हा असला पाहिजे निश्चितपणानं, पण तो वैचारिक स्वरूपाचा असला पाहिजे, राजकीय स्वरूपाचा असला पाहिजे। मात्र दुर्दैवाने नगर शहरातलं राजकारण जे आहे ते अत्यंत खालच्या पातळीला रसातळाला गेलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। अशा पद्धतीनं कुणाचा कायमचा काटा काढून त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की किरण काळेचा नगर शहरातला दहशतीच्या विरोधातला आणि नगर शहर भयमुक्त करण्याचा आणि या शहराला विकासाच्या प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जायचा जो अजेंडा आहे, जो काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे, तो थांबेल तर तो त्यांचा गैरसमज आहे। अशा पद्धतीच्या हल्ल्यांना त्या ठिकाणी मी कदापिही भीक घालत नाही, त्या गोष्टींना आम्ही थारा देत नाही, हे त्यांनी समजून घ्यावा। या प्रकरणातला जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडचा शोध घेण्याची गरज आहे, कारण की यामध्ये माझ्या नावाने 30 लाख रुपयांची सुपारी त्या ठिकाणी दिल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी अटकेत असणारा आरोपी जो आहे तो देतोय। कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी कारवाई केली, त्यात जो गुन्हा दाखल झाला 13 लोकांवरती, त्या 13 लोकांपैकी जवळपास 4 लोक जी आहेत त्याच्यामध्ये प्रवीण शरद गीते, विशाल जालिंदर काटे, विशाल दीपक कापरे, हर्षद गौतम गायकवाड यांना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यात, त्यांना त्या ठिकाणी अटक केली आणि मेहरबान न्यायालयात त्यांना सादर केल्यानंतर काल त्यांना त्या ठिकाणी 2 दिवसांची पोलीस कोठडी त्या ठिकाणी ठोठावण्यात आलेली आहे। अन्य लोकांचे देखील त्या ठिकाणी शोध पोलीस घेत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या नावाचा गैरवापर करत कोणी 30 लाखांची सुपारी दिली, त्या ठिकाणी ही सुपारी कधी दिली गेली, कुठे दिली गेली, यासाठी कुणी ऍडव्हान्स दिलाय का, यासाठी कुणी फायनान्स केलंय का, त्या ऍडव्हान्स मधून रिव्हॉल्वर त्या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत का, त्या घेण्यात आल्या असतील तर त्यासाठी काही पिस्टल्स त्या ठिकाणी घेतात का, गोळ्या त्या किती एमएमच्या आहेत, त्या कुणाकडनं घेतल्या आहेत, अशा पद्धतीनं अवैध प्रकारे कोण त्या ठिकाणी हत्यारांची तस्करी करताय का, पुरवठा करताय का, या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे। अटकेत असणारे आणि फरार असणारे दोन्हीकडनं ज्या एफआयआर त्या ठिकाणी झाल्या आहेत पोलीस स्टेशनला, त्या दोन्ही प्रकरणांमधले सगळे आरोपी जे आहेत त्या सगळ्यांचे सीडीआर
SDR त्यांचे टॉवर लोकेशन त्या ठिकाणी पोलिसांनी काढावेत. त्याचबरोबर हे लोक कुणाच्या संपर्कात होते, कुणाच्या संपर्कामध्ये आहेत, ते ज्यांच्या संपर्कात आहेत ते कुणाच्या संपर्कामध्ये आहेत, अशी जर साखळी याची व्यवस्थित पोलिसांनी जर शोधून काढली तर याचा खरा ओरिजिनल जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडचा शोध त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की वारंवार ज्या प्रवीण गीतेचा या ठिकाणी उल्लेख केला जातोय त्याचं नाव समोर येत आहे. हा प्रवीण गीते पूर्वी या आताच्या विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष जे आहेत संपत बारसकर यांचा कार्यकर्ता तो सुरुवातीपासून राहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याला मध्यंतरी जाणीवपूर्वक काँग्रेसमध्ये पाठवलं गेलं, त्याला काँग्रेसमध्ये प्लांट केलं गेलं. तिथल्या हालचाली ज्या आहेत त्या हालचालींवरती देखरेख ठेवण्यासाठी त्याचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून तो शहराच्या आमदारांसाठी सुद्धा सातत्यानं काम करत आलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं काँग्रेस अंतर्गत हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची प्रणाली त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. हे सुद्धा खूप धक्कादायक आहे. राजकीय आयुष्यात काम करत असताना आता या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे की नेमका आपल्या अवतीभोवती कोण लोक पेरली जात आहेत. या प्रवीण गीतेची शहर युवक काँग्रेसचा प्रवक्ता आणि युवक काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी युवक काँग्रेसचे जे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख आहेत त्यांनी यापूर्वी नियुक्ती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. मात्र पक्षाकडे त्याच्या हकालपट्टीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या संदर्भातली योग्य ती कारवाई होणं आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मला पोलिसांना हेही सांगायचं की माझी कॉल डिटेल्स तपासा, माझा कधी कुणाशी काही संपर्क या लोकांशी आलेला आहे काय, दूध का दूध आणि का पाणी का पाणी का पाणी का पाणी जे तर त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक ऑडिओ क्लिप जी आहे ती समोर आलेली आहे. 1 तास 17 मिनिटांची ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या ठिकाणी 1 तास 17 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्या नावाचा तर त्या ठिकाणी सगळा विषय त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख तर केलेलाच आहे. मात्र त्यामध्ये माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते सुजय विखे पाटीलजी आणि विद्यमान खासदार निलेश लंकेजी यांचा सुद्धा नामोल्लेख त्याच्यामध्ये आहे. हे सुद्धा धक्काधक्की म्हणजे ही मुलं काय नेमकं नावं घेऊन चर्चा करतात. यातला जर मजकूर आपण थोडक्यात जर समजून घेतला तर त्यांनी असं म्हटलंय की प्रवीण गीतेला उडवायची 30 लाखांची सुपारी मिळाली आहे, 15 लाख रुपये ऍडव्हान्स आणि बाकीची रक्कम काम झाल्यानंतर मिळणार आहे. 15 लाख मिळाल्यानंतर 6 रिव्हॉल्वर आणायचे आहेत. 6 जणांनी गीतेच्या हॉटेलवर जाऊन एकाच वेळेला फायर करायची आहे. 2-3 जणांनी गीतेच्या हॉटेलवर जाऊन एकाच वेळेस फायर करायची आणि 2-3 जणांचा जरी नियम चुकला तरी 2-3 जणांच्या गोळ्या त्या ठिकाणी लागतील आणि काम पत्ते होईल असा उल्लेख त्या ठिकाणी त्या क्लिपमध्ये केला आहे. किती MM च्या गोळ्या घ्यायच्या, किती अंतरावरून त्या गोळ्या झाडायच्या, इथपर्यंत सगळं त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपमधल्या व्हॉइस जे आहेत, आवाज जे त्याचा सॅम्पल जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांनी तपासला पाहिजे. त्या अनुषंगानं कुणाकुणाचे आवाज आहेत त्यांना अटक करून त्या ठिकाणी त्याचे जबाब नोंदवले पाहिजे आणि योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करताना जर सगळे धागेदोरे शोधून काढले तर याच्या मुळाशी कोण आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे समोर आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे जे आरोपी अटकेत आहेत त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना आव्हान दिलंय, जाहीर आव्हान दिलंय की आम्ही यांची धिंड का काढू नये, अशा पद्धतीने अल्पवयीन मुलांची आरोग्य धिंड का काढू नये असं त्यांनी त्या व्हिडिओच्या बाईटमध्ये मीडियासमोर म्हटलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही धिंड काढायचा आम्हाला अधिकार आहे असं त्यांचा त्या बोलण्याचा रोग दिसतोय. मुळात समाजात अशी धिंड करून दहशत निर्माण करणाऱ्यांचीच धिंड पोलिसांनी का काढू नये असा आमचा काँग्रेसचा सवाल त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने जर समाजात दहशत पसरून त्या ठिकाणी जर अशी कृत्य केली जात असतील तर ती गंभीर स्वरूपाची आहेत. पोलिसांनी हे सगळं मोडून काढलं पाहिजे. या निमित्ताने मला आपल्याला एक अत्यंत धक्कादायक बाब आपल्या समोर आणायची, अत्यंत गंभीर स्वरूपाची ही बाब आहे. या बाबतीतला जो काही पुरावा आहे त्याच्या पुराव्यासह मी तुमच्या समोर योग्य जनतेसमोर येणार आहे. ज्या शहराच्या तथाकथित कार्यसम्राट आमदारांनी माझ्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी आटापिटा चालवलेला आहे हे मी अत्यंत जबाबदारीने त्या ठिकाणी सांगतोय. यासाठी काही माता भगिनींना पुढं करून त्यांना त्या ठिकाणी पैशांचं आमिष दाखवून त्यांना धमकावून त्यांच्यावरती दडपण आणून त्यांना वारंवार त्या ठिकाणी तुम्ही हे करा, खोटी फिर्याद किरण काळेच्या नावाने त्या ठिकाणी द्या, पोलीस स्टेशनला चला, अशा पद्धतीनं ते काही भाडोत्री लोकांना त्या ठिकाणी हाताशी धरून हे काम करतायत. केवळ विधानसभेला किरण काळे हा आपल्यासमोर उमेदवार नसला पाहिजे यासाठी त्याच्या हत्येचा कट काही ठिकाणी काही लोक रचतायत. त्याच्या मागे काही कार्यसम्राट लोक आहेत
तर या ठिकाणी तर माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे स्वतः कार्यसम्राट आमदारांचाच त्या ठिकाणी स्पष्टपणे हात आहे. योग्य वेळ उद्या मी पुराव्यानिशी जनतेसमोर येऊन त्या ठिकाणी याचा सुद्धा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. मात्र माझी पोलिसांना त्या ठिकाणी नम्र विनंती आहे आणि जाहीर आवाहन आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा एक कार्यकर्ता आहे. गुन्हा करणं, कायदा हातात घेणं हे आज सगळ्यात मी केलेलं नाही आणि ते मी कधीही करणार नाही. कारण की काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या प्रेरित स्थापन झालेला पक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला त्याची मुवमेंट सुरू झालेली आहे. त्यामुळे अहिंसा हे आमचं तत्व आहे. ते तत्व कायम जपण्याचं काम त्या ठिकाणी मी आणि माझ्या सहकार्याने केलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये जर कुठली महिला भगिनी दडपणातनं जर एखादी फिर्याद कोणाच्या दबावातनं त्या ठिकाणी दाखल करायला आली तर त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये आपण पहिले पुराव्यांची पडताळणी करा. त्यात जर काही तथ्य आढळलं तरच पुढची कारवाई करा. अन्यथा अशा प्रकारचे बलात्काराचे माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या षडयंत्रांना पोलिसांची साथ मिळेल अशा प्रकारचे कृत्य पोलिसांकडनं होणार नाही या संदर्भात पोलिसांनी काळजी घ्यावी अशा प्रकारचं माझं आव्हान त्या ठिकाणी आहे. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे वेगळे बनाव रचून त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचं, मला त्या ठिकाणी गाठण्याचं षडयंत्र रचलं गेलं. पण प्रत्येक वेळेला मी निर्दोष त्या ठिकाणी समोर आलेलो आहे आणि ते पोलिसांच्या तपासांती आलेलो आहे. कारण काय की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, याच्यावरती माझा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती माझा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे. शहरातल्या तथाकथित कार्यसम्राटांनी यापूर्वी IT पार्क जो काही शहरात उभा करायचा बनाव रचून तरुणांची फसवणूक केली होती त्याचा इन कॅमेरा लाईव्ह भांडाफोड त्या ठिकाणी मी आणि माझ्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी केला. या रागातून द्वेषातून त्या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये MIDC पोलीस स्टेशनमध्ये एका माता भगिनीला पुढे करून त्या ठिकाणी खोटी विनयभंगाची फिर्याद द्यायला या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावली होती. त्यावेळेला आमदारांचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला MIDC मध्ये ठाण म्हणून बसले होते. खूप दबाव त्या ठिकाणी आणला गेला. फिर्याद दाखल झाली माझ्या विरोधामध्ये, माझ्या सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये. मात्र पोलिसांनी MIDCचा तपास केला. तत्कालीन त्यावेळेचे जे काही आयोग होते त्यांनी सगळे पुरावे पडताळले. त्यातनं हे निष्पन्न झालं की फिर्याद देणारी महिला तिचा विनयभंग होण्यासाठी त्या ठिकाणी घटनास्थळावरती उपस्थितच नव्हती. जर उपस्थित नव्हती तर त्या भगिनीची त्या ठिकाणी विनयभंग होईल कसा, हा साधा त्या ठिकाणी एक बेसिक प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांनीच त्या ठिकाणी मेहरबान न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अहवाल सादर केला की किरण काळेंनी असा कोणत्याही प्रकारचा विनयभंग केलेला नाही. फिर्यादी महिला त्या ठिकाणी उपस्थितच नव्हती, विनयभंग झालेला नाही, फिर्याद खोटी आहे म्हणून बी समरी विथ प्रॉसिक्युशन म्हणजे खोटी फिर्याद दाखल केल्याचा अहवाल आणि खोटी फिर्याद दाखल केली म्हणून फिर्यादीवरतीच त्या ठिकाणी खोट्या फिर्याद दिल्याचा गुन्हा का दाखल करू नये या संदर्भातला अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यातलं सुद्धा निष्कलंकपणे मी समोर आलेलो आहे. असाच एक बनाव त्या ठिकाणी रचला गेला, तो म्हणजे तथाकथित केडगाव मधला चावला हाफ मर्डर केसचा. त्या केसमध्ये सुद्धा माझं आणि माझे काँग्रेस पक्षाचे सहकारी जे माजी नगरसेवक आमचे ज्येष्ठ नेते संजय झिंजे यांचं देखील नाव त्या हाफ मर्डर केसमध्ये घेण्यात आलं. त्यात सुद्धा आम्ही सविस्तर जबाब पोलिसांना दिला होता. पोलिसांनी तपास केला. त्यामध्ये सुद्धा आमचा दुरान्वय देखील या हाफ मर्डर प्रकरणाशी संबंध होता आणि इनफॅक्ट तो हाफ मर्डर सुद्धा बनाव होता अशा प्रकारचं वास्तव समोर आलेलं आहे. खोटे अट्रॉसिटीचे गुन्हे सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो तथाकथित कार्यसम्राटांना की अरे हिंमत असेल ना तर समोर या 2 हात करा. विधानसभेच्या पराभवाची तुम्हाला एवढी आतापासूनच जर भीती वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. शेवटी लोकशाहीमध्ये जनता जनार्दन जी आहे ती सर्वोच्च असते. आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दाखवून दिलं जनतेनं आणि निलेश लंकेंसारखा एक सामान्य परिवारातून आलेला एक गरिबी विरुद्ध श्रीमंतीच्या लढाईमधला एक तरुण त्या ठिकाणी खासदार झाला आणि आज संसदेत जाऊन शपथ त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. त्यामुळे नगर शहरामध्ये सुद्धा आम्ही जी लढाई लढतोय त्या लढाईला सुद्धा लोकशाही मार्गाने निश्चितपणे विजय मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. मात्र या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेता उद्या जर किरण काळेच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी या घटनेशी आता जे काही प्रकार चालू आहे जे संबंधित लोक आहेत ते जबाबदार असतील. त्याचबरोबर मी राज्याच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांना आणि SP ओला साहेबांना सुद्धा लेखी निवेदन दिलंय की या शहराचा आमदार संग्राम जगताप आणि त्याचे वडील माजी आमदार अरुण जगताप हे माझ्या बऱ्या वाईटासाठी जबाबदार असतील याची नोंद त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ अहमदनगर.